जनतेला सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिलाय हवामान खात्याने। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी 28 सप्टेंबर पर्यंत रेड अलर्ट जारी केलाय। शहरात वादळ आणि विजांसह मुसळधार पाऊस सुरूच आहे। मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। रुळांवर पाणी साचलेलं आहे। लोकल गाड्या 20 ते 25 मिनिटांनी उशिरा धावत आहेत आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। कुलाबा येथे 24 तासात 120.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे। पाणी साचल्यामुळे अंधेरीत सबवे बंद करण्यात आलाय। वांद्रे, दादर, सांताक्रूज आणि महालक्ष्मी या सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेलेत। प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलाय। रेल्वेने दिवाळी आणि छठपूजेसाठी आणखी 60 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। भाडे वाढले पण सुविधा नाहीत। पावसाने रेल्वेच्या उणीवा उघड केल्यात। गाड्या देखभालीच्या नाहीत असं सांगितलं जातंय। अंधेरी ते भाईंदर एसी लोकल ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने छत गळत असल्याची तक्रार केली। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलाय। पावसामुळे हवामान वाहतूक विस्कळीत झाली आहे। इंडिगो आणि स्पाइस जेटने प्रवाशांना विमानतळावर लवकर पोहोचण्याचं आवाहन करत सूचना दिल्या आहेत। खराब हवामानामुळे विमान उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय। पुढील 2 ते 3 दिवस आपल्याला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे असं देखील सांगितलंय। काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे वसई, विरार आणि नालासोपारा भागात पाणी साचलं आहे। स्टेशन परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत। दसऱ्याच्या दिवशी शक्ती प्रदर्शन केलं जाईल। शिंदे आणि उद्धव सेनेसमोर पावसात गर्दी जमवण्याचं आव्हान आहे। शिंदे सेना आझाद मैदानावर सभा घेणार आहे तर उद्धव सेनेची सभा शिवाजी पार्कवर होणार आहे। डोंबिवलीतील वाढत्या गुंडागिरीमुळे त्रस्त झालेले आमदार राजेश मोरे यांचे भाऊ सुरेश मोरे यांनी रात्री 11 वाजता पेट्रोल पंप बंद करण्याचा निर्णय घेतलाय। लोकांनी विचारलंय की जर आमदारांचा भाऊ सुरक्षित नसेल तर आपण कसे जगू। मालाड पूर्व येथील पठाणवाडीमध्ये रविवारी सकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीदायक वातावरण पसरलंय। मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीने आपल्या मित्रावर गोळीबार केला। पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि फरार आरोपीचा शोध घेत आहेत। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे, ज्यामुळे सखल भागात पूर येण्याचा धोका वाढला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली की महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात 2000 कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले आहे। पूरग्रस्त कुटुंबांना 10,000 रुपयांची मदत दिली जात आहे। बीएमसी समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा आणखी मजबूत करेल। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर 137 जीवरक्षक तैनात केले जातील। एका खासगी एजन्सीला 3 वर्षांसाठी निविदा काढण्यात आली। मुसळधार पावसात दादरच्या रहिवाशांनी मासळी बाजार हटवण्यास विरोध केला। वाहतूक कोंडीमुळे सेनापती बापट मार्गावरून हा बाजार कायमचा हलवण्याची मागणी लोकांनी केली आहे। तिच्या स्किन टाईट ड्रेसमुळे ट्रोल होणाऱ्या अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सला टीका करताना म्हटलंय की मी माझे आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगते आणि माझ्यावर कोणीही बंधन देऊ नका असं तिने म्हटलंय आणि लोक अनेकदा हा मुद्दा बाजूला करण्याचा प्रयत्न करतात। मुंबई गुन्हे शाखेने शहराच्या विविध भागात छापे टाकले। 2 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केलेत आणि 11 तस्करांना अटक केली गेली आहे। रात्रभर झालेल्या पावसामुळे उल्हास नदीची पाण्याची पातळी वाढली आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलंय। मुसळधार पावसामुळे मारेगाव, नालासोपारा येथे घरांचं नुकसान झालंय। जोरदार वाऱ्याने अनेक छते उडून गेली आहेत। मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात दहशत पसरली आहे। कैदी असलेल्या व्यक्तीसोबतच अधिकाऱ्यावर देखील हल्ला झालाय। जखमी अधिकाऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलाय।